प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. शाळेच्या आवारात असलेल्या ऑडिटोरियममधून ठेक्यामध्ये 1-2-1-2 असा आवाज येत होता. शाळेच्या वार्षिक संमेलनानिमित्त नृत्याचा सराव सुरू होता. हा समूह 5व्या वर्गाच्या मुलींचा होता. संपदा मॅडम नृत्य दिग्दर्शित करीत होत्या आणि सहाय्यक शिक्षिका म्हणून आशा मॅडम त्यांना मदत करीत होत्या. हा इंडियन क्लासिकल डान्स फॉर्म होता आणि आज ग्रुपची रंगीन तालीम असल्यामुळे मुली स्टेजवरती कॉस्ट्यूममध्ये आणि पायाला घुंगरू घालून प्रॅक्टिस करीत होत्या. शाळेच्या सुट्टीनंतर गेल्या 2 महिन्यापासून मुली तासनतास प्रॅक्टिस करीत होत्या आणि आता 3 दिवसानंतर वार्षिक संमेलन होणार होते. संपदा मॅडम ठेक्यामध्ये संपदा मॅडम टाळ्या वाजवीत. व्हेरी गुड. आता पुन्हा एकदा. थोडं थांबत ग्रुपकडे बघतात. नंतर आशाला सहाय्यक शिक्षिका स्वतःकडे बोलाविते. आशा जवळ आल्यावर हळूच आशा समोरच्या रांगेमधील आणि मागच्या रांगेमधल्या काही मुलींना आपापल्या शफल करावे लागते आणि आशाला समजून सांगतात. आशा हळू आवाजात कोण्या एका मुलीबद्दल बोलते. पण मॅडम लावण्या सर्वांमध्ये फार छान नृत्य करते, तर तिला मागील रूममध्ये परफॉर्म करायला का म्हणून संपदा मॅडम आशाला सांगत, लावणीच्या जागी आपण सौंदर्याला फ्रंट रोमध्ये घेऊ, ती पण छान करते, आणि लावण्याला आपण दुसऱ्या रोमध्ये ठेवणारच. आशा. पण संपदा मॅडम जोर देत. आशा समजून घे, मला प्रेझेंटेशनमध्ये काही कमतरता नकोय. आशा मुलींच्या ग्रुपकडे जाते आणि संपदा मॅडमनी सांगितलेल्याप्रमाणे ग्रुपमधील काही मुलींना उभी करत लावण्याचा हात पकडून समोरच्या रांगेमधून मागील रांगेमध्ये शिफ्ट करीत असताना आशाला लावण्याच्या चिमुकल्या डोळ्यांमध्ये एक निरागसपणा आणि अजाण प्रश्नार्थक भाव स्पष्ट दिसत होता. आशा भारी मनाने लावण्याची नजर झुकावीत तिला मागील रांगेमध्ये उभी करते. आशाला नृत्याची जाण होती आणि तिला हे चांगले ठाऊक होते की लावण्या सर्व मुलींमध्ये छान डान्स करते. पण इथे आशाच नाईलाज होता. चिमुकली लावण्या तर हे डावपेच कळण्याइतकी समजदार नव्हती. त्यामुळे तिचा विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता किंवा त्यावर आपत्तीसुद्धा नव्हती. तिच्या नाजूक वयामध्ये तिची समज म्हणजे मोठी लोक नेहमी बरोबर असतात व शिक्षक तर पालकांपेक्षाही सुज्ञ असतात. त्यामुळे त्यांना न कळत ते मानाचे स्थान दिले जाते. पण तिला हे नव्हते कळत की शिक्षकासुद्धा मनुष्य प्रजातीच व त्यांच्याकडून पण चुका होऊ शकतात. आशा मॅडम लावण्याच्या जागी सौंदर्याला समोरच्या रांगेत उभी करते. हे करीत असताना आशाचे एकदाच लक्ष लावण्याकडे जाते. ह्यामुळे लावण्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि निराशा एकत्र दिसून होती. सौंदर्या मात्र फार आनंदाने समोरच्या रांगेत उभी झाली, कारण त्यात तिला तिची जास्त योग्यता असेल असेच वाटले. लावण्याचे सौंदर्याला प्रथम रांगेत उभे केल्यावर दुःखी होण्याचे कारण होते, कारण दोघींचीही तुलना ही लहानपणापासूनच असायची. लावण्या आणि सौंदर्या ह्या जुळ्या बहिणी. जुळ्या म्हटलं की हुबेहूब दिसणं, वागणं, पण दुर्दैवाने ह्या दोघींमध्ये असं नव्हतं. स्वभावाने सौंदर्या चंचल होती, तर लावण्याही थोडी लाजारी होती. सौंदर्या दिसायला फार लोभस होती. पांढऱ्या हळदीसारखा रंग, पानेदार बदामी डोळे, स्ट्रॉबेरीसारखे होठ, तिचे गोड हास्य आणि त्यात तिच्या गालावर खळी सर्वांना मोहित करून टाके. ती सारखी हसत आणि आनंदी राहायची. तिच्या बोलण्यामध्ये फार मधुरता आणि आपुलकी असायची व याच कारणाने ती शाळेमध्ये सर्व टीचर्सची लाडकी होती. लावण्या ही थोडी कमी बोलायची. लावण्य दिसण्यामध्ये रंगाने तर तिच्या जुळ्या बहिणीप्रमाणेच होती, मात्र इतर काही साम्य दोघींमध्ये राहिले नव्हते. तिच्या चेहऱ्यावरती कोणतेही हावभाव कधी स्पष्टपणे उमटत नसायचे. जणू चेहऱ्यावरती प्लास्टिक कोट केलाय आणि चेहरा निर्जीव अवस्थेत आहे. तिच्या ओठाचा नसा मृत झाल्यामुळे तिचे हास्य कधीच उमटत नसे. जेव्हा ती हसायची तेव्हा तिच्या कंठातून येणाऱ्या आवाजामुळे कळे. दुःखी असली की तिच्या डोळ्यातला ओलावा त्याची ग्वाही देत असे. तिचे पानेदार डोळे फार बोलके होते. जे भाव तिचा चेहरा व्यक्त करू शकत नव्हते तेच तिचे डोळे चांगले व्यक्त करी. त्या दिवशी आशाला तिच्या डोळ्यांमध्ये तिच्या मनातील भाव दिसले. लावण्याला तिची बहीण सौंदर्याबद्दल ईर्ष्या नव्हती. तिला फक्त त्यावेळी तिला मागे जावे लागले ही निराशा होती आणि स्वतःचे नेमके काय चुकत असेल याबद्दल ती विचार करी. अगदी प्रस्तुल पासून ते आता 5वीपर्यंत या दोघी सोबतच एका शाळेमध्ये एकाच वर्गामध्ये होत्या आणि तेव्हापासून सौंदर्या अगदी सहजपणे सर्वांचे लक्ष वेधून टाकायची व तेच लावण्याला सहजासहजी नाही मिळायचे. दोघी बहिणी तशा ऑलराऊंडर होत्या. अभ्यासामध्ये लावण्या मात्र सौंदर्यापेक्षा हुशार होती आणि तिला जास्त मार्क्स मिळायचे. पण वर्षभर जे अटेन्शन सौंदर्याला मिळायचे ते लावण्याला नाही मिळाले. मानवी मनाला अगदी लहानपणापासूनच स्वतःकडे दुसऱ्यांचे लक्ष वेधण्याची इच्छा असते, पण लावण्याचे फर्स्ट इम्प्रेशन सहज कधी पडलेच नाही.
यामुळे खरंच काय तिचा दोष होता? म्हणाला तर हुशार, आज्ञाधारक स्वभाव, हळवी, शांत असते आणि बाहेरपणा मोठ्यांचा आदर करणारी होती. मग काय असे होते ज्यामुळे ती अपूर्ण होती? का तिला तिची पारख करणारी योग्य लोक समाजात कधी भेटलीच नव्हती? लावण्या हुशार होती, पण मेहनती पण फार होती. जे अटेन्शन तिला सहज मिळत नसे, ते तिला जेव्हा शाळेकरता कॉम्पिटिशन जिंकायची तेव्हा किंवा परीक्षेचा निकाल नंतर मिळायचे, तेव्हा सर्वांना तिचे कौतुक करणे भाग पडायचे. काय मिळतंय, काय सुटतंय यावर विचार करण्यासाठी तिचे वय फार कोवळे होते. आत्तापर्यंत ज्यावेळी जे मिळतंय त्याच वेळी तसे तसे भाव तिच्या हृदयात उमटायचे. कधी अति हर्ष तर कधी निराशा. त्या निरागस बालमनामध्ये मिळालेले दुःख काही काळच टिकायचे. नंतर पुन्हा पूर्वता छोट्या छोट्या गोष्टींमधून निखळ आनंद परत येई. अजाण बालपण जरी ही निराशा आणि अपमान विसरून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निखळ आनंदात रामायला लावत असे, तर खरंच ते किती समजदार वय असावे. लहान असताना सभोवताली काय सुरू आहे आणि कोणाला आपल्या काय म्हणताय, व्यक्तीचे मूल्यांकन कसे केले जाते याबद्दल कधी विचार येत नाही. पण काय ती समजदार वयात असा अपमान ही भावना सहजपणे विसरून आनंदी राहू शकेल का? ती छाप द्यावरती कायमस्वरूपी राहील. आता लावण्या 10 वर्षाची होती. हळूहळू ती आता स्वतःबद्दल आणि सभोवतालच्या व्यक्तीबद्दल विचार करायला लागली होती. नेमकी ते आकलन तिला नाही जमायचे. अर्थात आता तरीही वय तेवढे परिपक्व नव्हते, पण तिचा शोध सुरू झाला होता. आज ज्या प्रकारे भेदभाव केले गेले त्यात तिला स्वतःचा काही चूक केल्याने वाटून ती दुःखी होती. लावण्याला संगीत आणि नृत्याची फार आवड होती आणि तिच्यासाठी ही मोठी गोष्ट होती. प्रॅक्टिसनंतर सायंकाळी 4:30ला दोघी घरी पोहोचल्या. त्यांची आई रश्मीने दार उघडले. सौंदर्या मस्तीमध्ये धावत आत शिरत तिच्या रूममध्ये पळाली, तर लावण्याने जड पावलांनी घरात प्रवेश केला. रश्मीला हे थोडे खटकले, पण कदाचित थकल्यामुळे असेल तिचं वाईट वाटले आणि किचनकडे कामाला निघून गेली. थोड्या वेळाने लावण्या आणि सौंदर्यामध्ये लक्षात आल्यावर आईने ओरडून हाक दिली, सौंदर्या, लावण्या, चला चेंज करा आणि फ्रेश व्हा. रश्मी किचनमध्ये मुलींकरता काही खायला बनवीत होती. सौंदर्या धावत आईकडे आली व आईच्या कमरेला बिलगली आणि ती हसत म्हणाली, आई, आज मला काही सांगायचे आहे. मला डान्समध्ये. रश्मी सौंदर्याला कमरेतून सोडवत, ती सगळे नंतर आधी फ्रेश व्हा, मी खायला करते. आणि लावण्या काय करते? सौंदर्या मस्तीत उड्या मारीत सांगते. ती रूममध्ये झोपली. उठव तिला आणि फ्रेश व्हा. सौंदर्या अर्धवट ऐकून फ्रेश व्हायला बाथरूमकडे निघून गेली. रश्मी पुन्हा जोरात आवाज देत, लावण्या, ऐकलं का? चला फ्रेश व्हा, ही झोपायची वेळ आहे का? लावण्या रूममधून किचनकडे येते. थोड्या नाराजीच्या स्वरात, आई, मला नाही खायचे. आई मागे वळून एका हाताने तिला जवळ घेते. का गं बेटा? असं विचारताच लावण्या रडायला लागली. आता रश्मी खाली बसत तिला जवळ घेत विचारायला लागली, काय झाले तुला? कोणी काही बोलले का? रडतच, आई, मला टीचरनी डान्ससाठी मागील रोमध्ये शिफ्ट केले. तिला सांभाळत प्रेमाने, त्यात काय झाले रडायला? डान्समध्ये तर आहेस ना? इट्स ओके बेटा. आई पुन्हा उठून बनवलेले पोहे दोघींकरता प्लेटमध्ये वाढते. तेवढ्यात सौंदर्या पण आनंदाने किचनकडे येत, आई, आई, तिला थांबवत आणि प्लेट हातात देते. चला, गोष्टी नंतर, बाबा आल्यावरती आधी खाऊन घ्या. लावण्या आईंना समजावून सांगितल्यामुळे थोडी समजली होती आणि खाऊन झाल्यावर दोघे आपापल्या रूममध्ये खेळायला निघून गेल्या. संध्याकाळी 7ला राजेश बाबा घरी आले. आईने दार उघडले. राजेशने हातामधील पिशवी रश्मीकडे देत समोरच्या हॉलमध्ये सोफ्यावरती रेटून बसला. तो बसतो न बसतो दोघी लावण्या आणि सौंदर्या धावत येत बाबाच्या कुशीत शिरल्या. बाबांनीही त्यांना हसत प्रेमाने जवळ घेतले. सौंदर्या आनंदित विचारते, बाबा, काय आणले माझ्यासाठी? तुम्हाला आवडते ते ओळखा पाहू. सौंदर्या ओरडत, आम चॉकलेट नाही. लावण्या थोडं लाडात आणि स्वतःकडे लक्ष वेधण्याकरता थोडं हिरमुसून, माझ्यासाठी नाही. बाबांनी तिला मिठी मारीत, असं कसं होणार रे माझ्या सोन्या, तुम्ही दोघी तर माझ्या लाडक्या पऱ्या आहात. बाबा त्यांना सांगित, जा दोघी, आईकडे जिलेबी आहे. दोघी बाबांच्या मांडीमधून उडी मारत किचनकडे पळाल्या. आईने दोघीही प्लेटमध्ये जिलेबी दिली. तिने राजेशकरिता प्लेट काढून हॉलमध्ये आणून दिली आणि चहा ठेवायचा पूर्ण किचनमध्ये निघून गेली.
लावण्या सौंदर्य हॉलमध्ये खात येऊन बाबासमोर उभ्या झाल्या. सौंदर्य आनंदाने सांगायला लागली, बाबा बाबा आज एक गंमत झाली. मला डान्समध्ये टीचरने लीड परफॉर्मर म्हणून समोर रांगेत जागा दिली. बाबा आनंदाने अरे वा. लावण्य जे काही आतापर्यंत सामान्य झाली होती ती हे सौंदर्याचे आणि बाबांचे संभाषण ऐकून नाराज झाली. हातातील जिलेबी प्लेटमधून टाकून ती टेबलवर ठेवत पळत तिच्या रूममध्ये निघून गेली. बाबा हे बघित हिला काय झाले. आई किचनमधून चहा घेऊन येत म्हणाली, तिला बिचारीला मागे रांगेमध्ये उभे केले आणि सौंदर्या तुम्हाला सांगितलं नाही तुला समोर उभे केले ते. मी सांगित होते तर तूच फ्रेश हो म्हणाली. मग राहून गेले. राजेशने आईला सांगितले लावण्याला आण माझ्याकडे. लावण्य जड पावलांनी बाबाजवळ आली आणि बाबांनीही प्रेमळ जवळ घेतले. काही नाही बेटा, पुढील वर्षी आणखी छान मेहनत करून तू नक्की समोर परफॉर्म करशील. लावण्याने चटक मान हलवली, होकार दिला. तिला जे अटेन्शन हवे होते ते तिने मिळवले. ती बाबांची फार लाडकी होती. बाबांनी गालावरती पापी करून माझं समजदार बाळ, गुड गर्ल. रात्रीच्या जेवणानंतर सर्व झोपायला निघून गेले. आज लावण्याने स्वतःच्या रूममध्ये न झोपता आई बाबांबरोबर झोपण्याचा हट्ट पकडला आणि त्यांनी तो मान्य केला. अर्थात लावण्याचे बघून सौंदर्या पण आई बाबामध्ये जाऊन झोपली. लावण्य बाबाजवळ जाऊन बिलगली, सौंदर्य आईजवळ. बाबांनी दोघींना झोपताना गोष्ट सांगितली. बाबा रोज दोघीच्या रूममधून बसून दोघी झोपेपर्यंत गोष्टी सांगायचे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे. लहानपणी प्रश्न कधी संपत नसायचे. बाबाही उत्तर देत थकत नसायचे, पण वेळ बघून शेवटी म्हणायचे, चला झोपा. स्वप्नामधील पळ्या निळाशार आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये तुम्ही 2 पऱ्यांची वाट बघताय. हे ऐकून दोघी घट्ट डोळे मिटून चटकन झोपी जायच्या. आज तर नृत्याची प्रॅक्टिस करून दमल्यामुळे बाबांची गोष्ट ऐकता ऐकताच दोघी झोपी गेल्या. रश्मीने थोड्या काळजीत राजेशला म्हणाली, राजेश मला लावण्याची काळजी वाटते. इतक्यात ती छोट्या छोट्या गोष्टीवरती फार विचार करतीये आणि रोज आल्यावर शाळेत मला हे म्हटले ते म्हटले सांगत असते. राजेश तिला समजावत म्हणाला, अगं तिच्या ह्या वयात वाटत असेल तिला आणि ती थोडी हळवी आहे. हळूहळू समजायला लागलं की नाही करेल. हे राजेशचे उत्तर समाधानकारक नसतानाही रश्मी ऐकून शांत झाली आणि झोपी गेली. राजेशने जरी रश्मीच्या प्रश्नाचे समाधान करण्यात प्रयत्न केला असला तरी तो त्याच विचारात छताकडे बघित होता. आता लावण्या लहान आहे. सगळं दुःख आनंद मनमोकळेपणाने सांगते, पण जेव्हा ती मोठी होणार तेव्हा पण असंच सांगेल. मनात दाबून धरलं. राजेशला थोडे अस्वस्थ झाले. एकीकडून दुसरीकडं बदलत तो विचार करीत होता. लावण्याच्या भविष्याबाबत त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. सतत चाललेल्या अपघातामुळे तिच्या मनावर काही कायमस्वरूपी वाईट परिणाम तर नाही होणार. तिचे आयुष्य हे असेच निराशेत तर नाही जाईल. आणि ह्यामध्येच एका विचाराने तो रोमांचित झाला. तिचे आयुष्य त्या वनात भेटलेल्या तपस्वी साधूने भाकीत केल्याप्रमाणे रोमांचक राहणार का? आणि त्याला लावण्याच्या जन्मानंतरच्या घडामोडी डोळ्यासमोर आल्या. हा कथेचा पहिला भाग आहे. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येत आहे. धन्यवाद.